परवाची गोष्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगाल दौरा होता। राष्ट्रपती आल्या पण नियोजित कार्यक्रम जिथं होता त्या ठिकाणात बदल करण्यात आला होता। कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी झाला। दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रपती आल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येण्याचा शिष्टाचार असतो, पण यावेळी मुख्यमंत्रीही नाही आणि पश्चिम बंगाल सरकारमधला कुणी मंत्रीही आला नाही। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान झाला। त्यानंतर भारताच्या महामहिम राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात ममता बॅनर्जींबद्दल उघड नाराजी व्यक्त केली। ममतांनी याला सडेतोड उत्तर दिलं। त्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदींनीही ममतांवर टीका केली। आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आणि तीही पश्चिम बंगालची निवडणूक तोंडावर असताना। पण हे प्रकरण नेमकं काय आहे, कुणी काय वक्तव्य केली आणि हा मुद्दा खरोखर उचलून धरला जाईल का, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान झाला। त्यानंतर भारताच्या महामहिम राष्ट्रपतींनी त्याच कार्यक्रमातल्या भाषणात आपली नाराजी बोलून दाखवली। राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की ममता या माझ्या लहान बहीण आहेत, पण त्या असं काय वागतायत हे माहीत नाही। जिथं कार्यक्रम झाला ते मैदान छोटं होतं, आधीची जागा मोठी आणि सहज पोहोचता येण्याजोगी होती। हा आदिवासी संथाल समाजाचा कार्यक्रम आहे, मुद्दाम कमी लोक यावेत म्हणून पश्चिम बंगाल सरकारनं असं केलं असल्याचं दिसतंय। राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केल्यामुळे ही काही सामान्य गोष्ट राहिली नाही। देशाच्या गृह विभागाने तात्काळ पश्चिम बंगाल सरकारच्या संबंधित खात्याकडे याची विचारणा केली। ममता बॅनर्जी यांनी मग यावर प्रतिक्रियाही दिली। ममता बॅनर्जी खरं तर यावेळी बनावट मतदार याद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात गुंतलेल्या होत्या। त्या म्हणाल्या तो कार्यक्रम सरकारचा नव्हता, तिचं आयोजन करणारी संस्थाच वेगळी होती। राज्य सरकारला राष्ट्रपती भवनाकडून कसलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। राष्ट्रपती वर्षातून एक वेळा येतील, 2 वेळा येतील, मी जाईल, पण त्या 50 वेळा आल्यावर मी प्रत्येक वेळी वेळ कशी देऊ। ममतांच्या अशा प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळात चर्चा न झाली तरच नवल, त्यांच्या या प्रतिक्रियेवर जोरदार चर्चा सुरू झाल्या। तोच पंतप्रधान मोदींनीही हा मुद्दा उचलून धरला। मोदी म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केलाय, झालेला प्रकार हा लज्जास्पद आहे। राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदनांमुळे देशातल्या जनतेलाही त्याचं वाईट वाटलंय। तृणमूल काँग्रेसनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। कार्यक्रम आदिवासी समाजाचा, त्यातल्या त्यात संथाल समाजाचा होता। राष्ट्रपती स्वतः आदिवासी समाजातून येतात, या आदिवासी समाजाचा हा अपमान आहे। लवकरच ममतांचं गर्वाचं घर खाली होणार आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली। पंतप्रधान इतक्या पोटतिडकीने बोलल्यामुळे हा मुद्दा उचलला गेला। पंतप्रधान मोदींच्या प्रक्रियेनंतर ममतांनी काल दुपारी एक फोटो पोस्ट केला, जो फोटो होता लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती मुर्मू भारतरत्न प्रदान करत असल्याचा। या फोटोत राष्ट्रपती उभं राहून अडवाणींना पुरस्कार देत आहेत, तर मोदी त्यांच्या शेजारी बसून आहेत। राष्ट्रपती मुर्मू उभ्या आणि पंतप्रधान मोदी बसलेले हा राष्ट्रपतींचा अपमान नाही का, असा सवाल ममतांनी त्या पोस्टमधून केलेला। आजच सामनाच्या अग्रलेखातून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने आपलं याबाबतचं मत मांडलंय आणि घडल्या प्रकाराला निवडणुकीचा रंग चढलाय। त्यात म्हटलंय की भाजपकडे जनहिताचे दुसरे कोणतेच मुद्दे नसल्याने भाजपने राष्ट्रपतींच्या अपमानाचं राजकारण करणं घृणास्पद आहे। भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगाल जिंकता येत नाही व भविष्यात तो जिंकता येणारही नाही, म्हणून आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपतींना राजकीय मैदानात उतरवणं बरं नव्हे। पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। ममता बॅनर्जी या पंतप्रधान मोदी आणि भाजपला देशात विरोध करणाऱ्यांपैकी एक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत। केंद्र सरकारच्या बऱ्याच धोरणांवर त्यांनी टीका केली होती। भाजपसही पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न काही लपून राहिलेलं नाहीये। राष्ट्रपतींच्या अवमानाच्या घटनेचं कोलीत भाजपच्या हातात आलंय। देशाच्या महामहिम राष्ट्रपतींचा खरंच अपमान झाला आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। राष्ट्रपती आलेल्या असताना त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री गेल्या नाहीत, कुणी मंत्रीही गेले नाहीत, हे बरोबर आहे का?
त्यानंतर राष्ट्रपतींनी खुल्या कार्यक्रमात ममतांवर टीका करणं आणि त्याचा आदिवासी संथाल समुदायापर्यंत संबंध जोडणं बरोबर आहे की चूक? ही घटना जिथं घडली त्या पश्चिम बंगालच्या उत्तर भागात आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने आहे. या घटनेकडे जातीय नजरेतून पाहिलं जाईल का आणि या मुद्द्याचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कितपत परिणाम होईल असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आता या विषयावर जे राजकारण होत आहे ते एका बाजूला, पण जिथून हा मुद्दा सुरू झाला त्याच्याविषयी आता बोलूया. काय नियम आहेत नेमके जेव्हा राष्ट्रपती एखाद्या राज्यात जातात तेव्हा नेमका प्रोटोकॉल काय असतो? तर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जेव्हा एखाद्या राज्यात येतात तेव्हा राज्य सरकारकडून काही शिष्टाचार पाळले जातात. या सगळ्याचा समावेश असणारं ब्ल्यू बुक असतं जे केंद्रीय गृह मंत्रालय जारी करतं. त्यात वेगवेगळे शिष्टाचार असतात, जसं की पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आल्यास राज्याच्या राज्यपालांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे त्यांना आणायला जावं. मुख्यमंत्री अगदीच येऊ शकत नसतील तर कॅबिनेट मंत्र्यांना गेलं पाहिजे. राज्यातील पोलीस यंत्रणेद्वारे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी वगैरे वगैरे. आता ब्ल्यू बुक समोर ठेवून या प्रकरणाचा विचार केला तर ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या सरकारने हे प्रोटोकॉल पाळले नाहीत हे उघड आहे. दुसरीकडे त्याच ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींचा फोटो पोस्ट करत आपल्या कृतीचं केलेलं समर्थन पाहता पंतप्रधानांनी नेमकं काय करायला हवं होतं? तर तसं पाहता राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आणि पहिले नागरिक असतात. ते उभे असताना आपणही उभं राहून त्यांना योग्य सन्मान पंतप्रधानांनी ठेवणं अपेक्षित असतं. पण एकंदरीतच राष्ट्रपतींच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या लढाईबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.